मागील इयत्तांमध्ये आपण घातांकाचा व त्याच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण एक सोपे उदाहरण पाहूया. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 ही गुणाकार रूपातील संख्या थोडक्यात आपण 2चा 5वा घात अशी लिहितो. कारण येथे 2चा आपण 5 वेळा गुणाकार केलेला आहे. येथे 2 हा पाया व 5 हा घातांक आहे. घातांक नेहमी त्या संख्येच्या उजव्या कोपऱ्यात लिहितात. 2चा 5वा घात ही घातांकित संख्या आहे. त्यानंतर आता आपण घातांकाचे नियम पाहणार आहोत. m व n या पूर्णांक संख्या असतील तर, परत एकदा पहा, m व n या पूर्णांक संख्या असतील तर पहिला नियम a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात. इथे पाया समान आहे म्हणून या ठिकाणी आपण घातांकाची बेरीज केलेली आहे. दुसरा नियम a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात. पाया समान आहे आणि भागिले चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण घातांकाची वजाबाकी केलेली आहे. तिसरा नियम a गुणिले b कंसाचा m वा घात बरोबर a चा m वा घात गुणिले b चा m वा घात. म्हणजे आपण या ठिकाणी m हा घातांक प्रत्येकाला सेपरेट दिलेला आहे. a ला पण दिलेला आहे आणि b ला पण दिलेला आहे. चौथा नियम a चा 0वा घात बरोबर 1. कोणत्याही संख्येचा 0वा घात हा नेहमी 1 असतो. पाचवा नियम a चा वजा m वा घात बरोबर 1 भागिले a चा m वा घात. म्हणजे इथे वजाचं फक्त अधिक चिन्ह करायचं आहे. सहावा नियम a चा m वा घात कंसाचा n वा घात बरोबर a चा mn वा घात. सातवा नियम पहा, a भागिले p कंसाचा m वा घात बरोबर a चा m वा घात भागिले b चा m वा घात. या ठिकाणी m हा घातांक a आणि b ला सेपरेट दिलेला आहे. आठवा नियम पहा, हा थोडासा अवघड आहे लक्षात ठेवायला. a भागिले b कंसाचा वजा m वा घात बरोबर b भागिले a कंसाचा अधिक m वा घात. म्हणजे इथे या ठिकाणी a आणि b यांची जागा बदललेली आहे. अशा रीतीने आपण हे घातांकाचे नियम मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. ते पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. या नियमांचा उपयोग करून आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत. या ठिकाणी घातांकाचे नियम वापरून आपण खालील उदाहरणे सोडवणार आहोत. 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात. मध्ये गुणिले चिन्ह आहे. पाया समान आहे म्हणून घातांकाची बेरीज आपण मांडलेली आहे. 3चा 7वा घात. दुसरं उदाहरण 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात. मध्ये भागिले चिन्ह आहे म्हणून घातांकाची वजाबाकी होणार आहे. 7 वजा 9 बरोबर वजा 2 म्हणून 3चा वजा 2रा घात हे उत्तर आहे. तिसरं 3चा 4था घात कंसाचा 5वा घात. 4 पंचे 20 म्हणजे या ठिकाणी 3चा 20वा घात हे उत्तर आहे. पुढचं उदाहरण पहा, 5चा वजा 3रा घात बरोबर 1/5चा अधिक 3रा घात. पुढचं उदाहरण 5चा 0वा घात बरोबर 1. 7वं उदाहरण पहा, 5 गुणिले 7 कंसाचा वर्ग बरोबर 5चा वर्ग गुणिले 7चा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 2 आपण 5ला पण दिलेला आहे आणि 7ला पण दिलेला आहे. आणि शेवटचं 9वं उदाहरण पहा, 5/7 कंसाचा वजा 3रा घात बरोबर 7/5 अधिक 3रा घात. म्हणजे या ठिकाणी वजा 3चं अधिक 3 झालेलं आहे आणि 5 आणि 7 यांच्या जागा बदललेल्या
आहेत. आता आपण संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अर्थ पाहूया. जर संख्येचा घातांक 1/2 स्वल्पविराम 1/3 स्वल्पविराम 1/5 स्वल्पविराम डॅश 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 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्येचा अर्थ पाहूया. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक आपण 2 लिहितो व संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितो. उदाहरणार्थ 25चे वर्गमूळ, हे जे चिन्ह दाखवलेले आहे हे वर्गमुळाचं चिन्ह आहे. हे करणी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात 25 असं लिहितो. घातांक वापरून ती 25चा 1/2 घात अशी लिहिता येईल. म्हणजेच वर्गमुळात 25 बरोबर 25चा 1/2 घातांक. ए या संख्येचा वर्ग एचा वर्ग असा लिहितात, तर एचे वर्गमूळ वर्गमुळात ए किंवा एचा 1/2 घात असे लिहितात. याप्रमाणे एचा घन ए घन असं लिहिता येईल, तर एचे घनमूळ एचा 1/3 घात असे लिहिता येईल. परत पहा, चौथा 4चा घन बरोबर 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. म्हणजेच इथे 64चे घनमूळ करणी 64 आणि डाव्या साईडला 3 लिहिले आहे किंवा 64चा 1/3 घात. हे लक्षात घ्या की 64चा 1/3 घात म्हणजेच 4, म्हणजेच 64चे घनमूळ 4 आहे. तसंच 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 3चा 5वा घात बरोबर 243. 3चा 5वा घात 243 म्हणजेच 243चे 5वे मूळ आहे 3. सामान्यपणे एचे nवे मूळ आपण एचा उजव्या कोपऱ्यामध्ये एच्या 1/n असे लिहितो. म्हणजेच आपल्याला असं एक उदाहरण सोडवता येईल. पहा, 128चे 7वे मूळ आपण कसं लिहिणार? 128च्या उजव्या कोपऱ्यात 1/7. 900चे 12वे मूळ कसं लिहिणार आपण? 900च्या डोक्यावर 1/12. आता आपण सराव संच 3.1 मधील काही उदाहरणे बघू. प्रश्न पहिला असा आहे. पहा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा. त्यातला पहिला प्रश्न, 13चे 5वे मूळ. 13चे 5वे मूळ आपण कसं लिहिणार? 13च्या उजव्या कोपऱ्यामध्ये 1/5. 9चे 6वे मूळ. 9च्या उजव्या कोपऱ्यामध्ये 1/6. 256चे वर्गमूळ. हे आपल्याला करणीत 256 असंही लिहिता येईल किंवा 256च्या उजव्या कोपऱ्यामध्ये 1/2. 17चे घनमूळ. 17च्या उजव्या कोपऱ्यामध्ये 1/3. 100चे 8वे मूळ. 100च्या उजव्या कोपऱ्यावर 1/8 आणि 30चे 7वे मूळ बरोबर 30च्या उजव्या कोपऱ्यावर 1/7. प्रश्न दुसरा पहा, पुढील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. त्यातला पहिला उपप्रश्न, 81चा 1/4चा घात. हे आपण म्हणजेच काय होईल? 81चे चौथे मूळ. दुसरं गणित आहे. पहा, 49चा 1/2 घात म्हणजेच 49चे वर्गमूळ. तिसरं उदाहरण पहा, 15चा 1/5 घात म्हणजेच 15चे 5वे मूळ. पुढचं उदाहरण, 512चा 1/9 घात म्हणजेच 512चे 9वे मूळ. पुढचं उदाहरण, 100चा 1/19 घात बरोबर 100चे 19वे मूळ. आणि शेवटचं उदाहरण, 6चा 1/7 घात म्हणजेच 6चे 7वे मूळ. आता आपण संख्येचा घातांक m/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर अर्थ पाहणार आहोत. हा अर्थ समजण्यासाठी 27चा 2/3 ही घातांक परिमेय संख्या असलेली घातांकित संख्या विचारात घेऊ.
27चा 2/3 या संख्येचा अर्थ आपल्याला दोन प्रकारे लावता येतो. पहिला अर्थ आहे पहा, 27चा 2/3 बरोबर 27चा वर्ग कंसाचा 1/3 म्हणजेच घनमूळ. म्हणजेच हे आपल्याला कसं सांगता येईल, 27च्या वर्गाचे घनमूळ बरोबर 9. दुसरा अर्थ पहा, 27चा 1/3 वर्ग म्हणजेच 27च्या घनमुळाचा वर्ग बरोबर 9. म्हणजे त्याचं आपल्याला सामान्यीकरण असं करता येईल पहा, a चा m/n बरोबर a चा m कंसाचा 1/n म्हणजेच a च्या m चे nवे मूळ, किंवा a चा m/n बरोबर a चा 1/n कंसाचा m. हे आपल्याला कसं वाचता येईल, a च्या nव्या मुळाचा m. आता आपण सराव संच 3.2 पाहणार आहोत. पुढील सारणी पूर्ण करा. पहिल्या कॉलममध्ये आहे संख्या, दुसऱ्या कॉलममध्ये आहे कितव्या मुळाचा कितवा घात आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे कितव्या घाताचे कितवे मूळ. 225चा 3/2 हे आपल्याला कसं लिहिता येईल, 225च्या वर्गमुळाचा घन आणि 225च्या घनाचे वर्गमूळ. 45चा 4/5 हा आपल्याला 45च्या 5व्या मुळाचा 4था घात किंवा 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. पुढचं उदाहरण, 81चा 6/7 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात किंवा 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. 100चा 4/10 100च्या 10व्या मुळाचा 4था घात किंवा 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. 21चा 3/7 म्हणजेच 21च्या 7व्या मुळाचा 3रा घात किंवा 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. प्रश्न दुसरा पहा, परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. पहिला प्रश्न त्यातला, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121चा 5वा घात कंसाचा 1/2 म्हणजेच या ठिकाणी 121च्या 5/2 असं आपल्याला लिहिता येईल. दुसरं उदाहरण, 324च्या 4थ्या मुळाचा घन. 324च्या पहिल्यांदा आपण घन घेतलेला आहे, त्यानंतर सबंध कंस टाकून 4था घात घेतलेला आहे, म्हणजेच 324चा 3/4. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. 264चा वर्ग पहिल्यांदा दिला आहे आणि कंस टाकून उजव्या कोपऱ्यामध्ये 1/5. घातांकाच्या नियमानुसार 264चा 2/5 आणि 3च्या घनमुळाचा घन, 3चा घन कंसाचा 1/3 बरोबर 3चा उजव्या कोपऱ्यात 3/. विद्यार्थी मित्रांनो, काही विभाज्यतेच्या कसोट्या आपण पाहणार आहोत. प्रथम पाहूया 2ची कसोटी. जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. 3ची कसोटी आहे पहा, एखाद्या संख्येतील जर अंकांच्या बेरजेला 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. नंतर 4ची कसोटी पहा, एका संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग गेला तर त्या संख्येला 4ने निःशेष भाग जातो. 5ची कसोटी, जर एका संख्येच्या एकम स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या संख्येला 5ने भाग जातो. या कसोट्यांचा उपयोग करून बाकीच्याही कसोट्यात त्यांनी दिल्या आहेत. 6ची दिली आहे, 9ची दिली आहे, 10ची दिली आहेत.
परंतु आपल्याला मूळ संख्येसाठी 2, 3, 5, 7 या कसोट्या माहीत असणं आवश्यक आहे. या कसोट्यांचा वापर करून आपण पुढे घनमूळ कसं काढायचं याचा अभ्यास करणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 3.3 पाहणार आहोत. या सराव संचामध्ये 3.3 मध्ये प्रश्न असा आहे पहा, पुढील संख्यांची घनमुळे काढा. तर त्यातला आपण एक उदाहरण पाहणार आहोत. 729. 729 या संख्येचं घनमूळ कसं काढायचं ते पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. 729चे प्रथम आपण मूळ अवयव पाडणार आहोत आणि मूळ अवयव आपण शिडी पद्धतीने पाडणार आहोत. आता इथे एकक स्थानी 9 अंक असल्यामुळे 729ला 2ने भाग जाणार नाही. 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, 18, 18 या संख्येला 3ने भाग जातो. म्हणून पहिल्यांदा आपण 729ला 3चा भाग देऊया. 3 दुने 6, उरला 1, वरून घेतला 2, 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9. आता परत एकम स्थानी 3 अंक असल्यामुळे 2ने भाग जाणार नाही. मग परत त्यांची बेरीज करून पाहूया. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9ला 3ने भाग जातो. म्हणून 243ला सुद्धा 3ने भाग जाईल. 3 8 24, 3 1 3. परत 81ला 2ने भाग जाणार नाही कारण एकम स्थानी 1 अंक आहे. मग 8 आणि 1 9, परत 3ने भाग जाईल. 3ची विभाज्यतेच्या कसोटीनुसार 3 2 6, उरले 2, वरून घेतला 1, 3 7 21. परत 27ला 3ने भाग जाईल. 3 9 27. परत 9ला 3ने भाग जाईल आणि परत 3ला 3ने भाग जाईल. मग आता 729चे मूळ अवयव असे आले पहा. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. आता आपल्याला घनमूळ काढण्यासाठी 3 अंकांचा एक गट करावा लागेल पहा. हा एक गट करूया आणि हा एक गट करूया. मग या गटातील एक संख्या आपण लिहिणार आहोत 3 आणि या गटातील एक संख्या लिहिणार आहोत. आता डाव्या बाजूला 729 परत पहा, या गटातील एक संख्या 3 आणि या गटातील एक संख्या 3. मग त्याचबरोबर डाव्या बाजूला काय करावं लागेल, 729 हे आपल्याला घनमुळात टाकावं लागेल. ही स्टेप महत्त्वाची आहे पहा. मग 3 त्रिक 9, 729चं घनमूळ आहे 9.